स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. धनगाव येथील जय हिंद ग्रुपच्या अध्यक्षांसह 23 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. पलूस तालुक्यातील धनगाव येथील सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जय हिंद ग्रुपच्या अध्यक्षांसह 23 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखालील हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. जय हिंद ग्रुपचे अध्यक्ष अवधूत साळुंके, शैलेंद्र साळुंके, शुभम साळुंके, सूरज मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद ग्रुपच्या 23 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी शुभम निकम, सत्यजित पिसाळ, आमिर पठाण, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे आदी उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अवधूत राजेंद्र साळुंके, शुभम सदाशिव साळुंके, अनिकेत विष्णू बोडरे, अतुल अनिल साळुंके, महेश आत्माराम साळुंके, रुपेश सुरेश केवळे, निलेश सुरेश कांबळे, गणेश बोडरे, पराग बाळासो मोहिते, रोहित बोडरे, युवराज संजय बोडरे, यश रोकडे, मल्हारी बोडरे, यश मोहिते, करण वायदंडे, सागर मोहिते, विठ्ठल बोडरे, सुधीर रोकडे, रोहिदास रोकडे, शैलेंद्र साळुंके, सूरज मोहिते यांच्यासह अनेक युवकांचा समावेश होता. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं की मतदारसंघात प्रदीपआप्पा कदम हे विकासासाठी विश्वासार्ह आणि आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. प्रदीप कदम म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे. अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास आणि त्यांना दिलासा देणं हेच पक्षाचं ध्येय आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य संधी देऊन विकास कामांमध्ये सहभागी करून घेतलं जाईल. धनगाव परिसरात जय हिंद ग्रुप सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. युवकांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक पट सोंगट्या खेळ स्पर्धेचे आयोजन, रक्तदान शिबिरे तसेच समाज प्रबोधनपर उपक्रम या ग्रुपने सातत्याने राबवली आहेत. गणेश उत्सवातील अवास्तव खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा धनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवरील पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करून सामाजिक जागृतीचे कामही या ग्रुपने केलं आहे. सामाजिक कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या जय हिंद ग्रुपच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे धनगाव परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आज आपल्या तालुक्यातील धनगाव येथील जय हिंद मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि जय हिंद मंडळ धनगाव आणि परिसरामध्ये गेल्या 15 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेलं रक्तदान शिबिर असेल, अनेक सामाजिक उपक्रम असतील, त्याच्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून ज्या मंडळानं फार चांगलं काम धनगाव आणि परिसरामध्ये केलेलं आहे, त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती आणि आपल्या पक्षावरती विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांना एवढंच वचन देतो की अजितदादा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने आपण या तालुक्यात काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला धनगाव आणि परिसरामध्ये चांगलं काम करायचं आहे. त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून मंडळाचंही काम ते यापुढे चांगल्या पद्धतीने करतील आणि पक्षाचंही काम त्या ठिकाणी ते करत राहतील. या मंडळाचा खरंच आदर्श होत असं काम त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये केलेलं आहे. आपण बघतो की आपल्याकडे अनेक मंडळं 2, 4, 5 वर्ष असतात, परंतु एखादं मंडळ 15 वर्ष कार्यरत राहते म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या मंडळाचं काम हे स्तुत्य आहे, आदर्श घेण्यासारखं आहे. खऱ्या अर्थानं ते राष्ट्रवादी सोबत आले, राष्ट्रवादीची त्यामुळे ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळं या परिवारामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी विचारानं यापुढे आपण तालुक्यात काम करत राहू एवढंच वचन मी या निमित्तानं देतो. धन्यवाद.